हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पफ स्लीव्स कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार. त्याच्यामध्ये मेजरमेंट आपल्याला किती एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर थोडा पण वेळ न घालवता मी या व्हिडिओला स्टार्ट करत आहे. तुम्ही बघू शकता ही माझी बॉर्डर आहे आणि मला बॉर्डर स्टिच करून रेडी करून 4 इंचाची भेटेल. दोन्ही साईडला शिलाईमध्ये जाऊन त्याला मी हे अस्तर लावणार आहे. तर 4 इंचाची मला रेडी स्लीव्स 9 इंचाची बनवायची आहे. तर 4 इंचाची बॉर्डर गेल्यानंतर 5 इंच त्याच्यामध्ये मी 1.5 इंच मिळून 6.5 इंचाची बाही लांबी घेतलेली आहे. आणि कपडा रुंदीला तुम्ही बघू शकता मी 14.5 इंचाचा घेतलेला आहे. आपल्याला ह्याच्यासाठी कपडा जास्त लागतो, कारण आपल्याला जेव्हा आपण ते पफ्स टाकतो तेव्हा ते स्लीव्स पफ टाकल्यामुळे जास्त कपडा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला कपडा जास्त घ्यायला लागतो. तर आपण थोडा पण टाईम न घालवता मी तुम्हाला दाखवते की हा व्हिडिओ ही स्लीव्स कशी बनवायची आहे. तर मी तुम्हाला पहिलं अस्तर जोडून दाखवते. आता सध्या तर ट्रेंडिंग हे स्लीव्स चालू आहेत. तुमचे जे स्लीव्हचं मेजरमेंट असेल त्याच्यापेक्षा तुम्ही 1.5 इंच जास्त घेऊ शकता. जर तुमच्या कस्टमरने जर पफ जास्त सांगितलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 2 इंच पण ॲड करू शकता. माझ्या कस्टमरने मला पफची स्लीवची डिझाईनचा पिक दाखवला होता, त्याच्या अकॉर्डिंग मी पफ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, 1.5 इंच ॲड केलेलं आहे. बघा मी अस्तर तोडून घेतलेलं आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया. आता एक बॉर्डर आहे ती मी जोडून घेते. त्याच्यामध्ये डायमंड आहे त्याच्यामुळे मला मशीन खूप स्लो चालवायला लागते.
मी बॉर्डरला असतं जोडून घेतलेलं आहे. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. आता मी स्लीव्सला कशा प्लेट्स टाकायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिला आपण मार्क करून घेऊया की आपल्याला प्लेट्स किती टाकायचे त्याच्या अकॉर्डिंग. हे कस्टमर आहे त्याला जास्त म्हणजे जिथे आपला आर्महोल असतो फ्रंट साईड तिथे जास्त चुने नको आहेत, तर मी इथे 5.5 वरती मार्क करेन. आपल्याला इथून सेंटरपर्यंतच प्लेट टाकायचे आहेत. मी ते सेंटरला कट करून घेते, मार्क करून घेते आणि इथे 5.5 वरतीच मार्क करणार आहे मी. तुम्ही बघू शकता मी मार्क केलेले आहे. आता मी प्लेट्स कसे टाकायचे ते तुम्हाला दाखवते. प्लेटची तोंड आहेत ते आपल्या साईडला घ्यायचे सर्व. बघू शकता मी वरच्या साईडला मार्किंगसाठी एक एरो करते की ही वरची साईड आहे म्हणून, आणि आपण दुसऱ्या साईडने एकदम अपोजिट साईडला प्लेट टाकून घ्यायचे. ज्या साईडला वरच्या साईडला टाकले त्याच्या पूर्ण अपोजिट साईडला आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होईल, पफ खूप छान असा येईल. मी मार्क केलेलं तिथून तुम्ही बघू शकता पफ खूप सुंदर आलेला आहे. हे बघा. आता खालच्या साईडला आपण बॉर्डर अटॅच करून घेऊया. जे तुम्ही दाबशिलाई देणार आहे.
बघा मी त्याच्यावरती दाब शिलाई दिलेली आहे आणि खूप सुंदर अशी पफ स्लीव्स रेडी झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर वाटते. काय कायांना म्हणजे पूर्ण राऊंडला पफ पाहिजे असेल तर तुम्ही एवढे चुने टाकू शकता, अजून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण या कस्टमरला जास्त ओव्हर चुने नको आहेत, त्याच्यामुळे मी जास्त पफ नाही काढलेले. तुम्ही हे बघू शकता की ते घातले, वेअर केल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे, लुक पण खूप छान वाटणार आहे. तर तुम्हाला माझा पफ स्लीव्हचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.